बोलण्यासारखं तर खूप आहे, आता वेळ एकामागे एक भरपूर चिंतन झालं आणि या वैष्णव मेळाव्याचा आनंद आपण घेतला। तर एकदा मुखाने नाम भजन करा। ठोबार कुमाई ठोबार तीनही कार्यक्रम अगदी सुश्राव्य अशा रीतीने ऐकलेत। ज्ञानोबांचा कार्यक्रम होता, नंतर रामकृष्णांचा कार्यक्रम होता आणि आता भगवानांचा कार्यक्रम होता। हा तिन्ही देव होते, ज्ञानदेव, रामकृष्ण देव आणि भगवान देव। खूप आनंद आहे। आता लगेच या ठिकाणी सगळ्यांच्या आनंदाचा वाढावा व्हावा तेवढ्यासाठी दणदणीत असा हरिपाठ होईल आणि हरिपाठानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेखा आपल्या सौभाग्यवती हरिभक्त परायण रानूताईजी महाराज हे सूचित करतील। जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। बोलिले लोकरे वेणी वाकुडे उत्तरी करा क्षमा पराल महाराज तुमचा नाही विचारिला अधिकार म्या आपला करा क्षमा पराल महाराज तुमचा। तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय पैकी करा महाराज तुम्ही जिता। ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांति श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। श्रीमद सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान, सद्गुरु आई साहेब आप्पाजी बाबा की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। सगळ्यांनी पाय मोकळे करायचे आहेत, उभं राहायचं आहे। 5 मिनिटाची रजा आहे आणि 5 मिनिटानंतर 1 मिनिटही विलंब न करता या ठिकाणी हरिपाठाला टाळकरी मंडळी, माडकरी मंडळी आणि आस्तिक सगळ्या मंडळींना हरिपाठाचं जाहीर आमंत्रण।